ते बांधला घरी व्हायला लागले. तुला हे पटतंय वय? साजिरे, माझं डोसकं काय थाऱ्याव नाही बघ. नुसत्या मुंग्या चालत बघ डोक्यात. काय करावं काय नाही काय बी सुचना झालंय बघ. या चला 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 आवरा. अरे अरे अशी काय बसते तोंड पाडून? अरे हॅप्पी माहोल पाहिजे, हॅप्पी. पोरीची लगीन आहे. हा अरे माझ्या तुझ्या मायला या पंजाबराव बांधल्याच्या पुरीचं लगीन आहे. उद्या ढांगे चिक्के चिक्के ढांगे ढांगे चिक्के चिक्के. हा रंगावर नूर काय 160% व्हायला पाहिजे. अरे चला 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 लग्नाची तयारी करा. ए कल्याणे, अगं तुझ्या पोरीचं लगीन आहे. हा बोलव तुझ्या मायला त्या बहिणीला. लाव म्हणा किती हळद लावायची ते. ऐका सगळ्यांनी ऐका, उद्या ठरल्या ठिकाणी ठरल्या वेळेला गोरज मुहूर्तावर लगीन आहे. काय उद्या सकाळी हळद लावायला घ्या संजीला. आणि संजय यावेळेस खुलेआम हळद लावायची. कुणाला काय घाबरायचं बेबरायचं नाही. येऊ दे त्या मायला राजश्रीला तिच्या बापाला. हा कुणाला घाबरत नाही म्हणा पंजाबराव. डाले पाटील, हा पंजाबराव बांधल तुमच्याच तोला मोलाचा खानदानी माणूस आहे म्हणाव. अहो पण आई साहेब आणि दादासाहेब काय म्हणले ती तरी सांगा की आम्हाला. अरे काय बोलणार आहेत ते? आपण ठरवलं त्याच्या पलीकडे काय बोलणार होते वय? आणि बोलणं गेलं तेल लावत. अरे आपण खुलेआम सांगितलं सगळ्यांना आपली पोरगी आपल्या पाठीशी उभी म्हणून. हा इशे कट. अरे चला 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 अशी तोंड काय बघत बसलाय? त्या स्वरंगीचं तर श्राद्ध घालणारच आहे मी नंतर. पण आधी माझ्या लाडक्या लेकीचं संजीचं लगीन लावणार. हा हो हेमंतराव, अहो चला. हा घ्या पत्ते वाटायला. काय रात्र जागवायची आपल्याला. हा चला आलोच. हा संजय, संजय अगं तू काय करतीस? तुझं तुला तरी समजतंय ना? मला काही समजत असलं नसलं तरी एक गोष्ट एकदम व्यवस्थित समजते. ती म्हणजे त्या समध्या बावटळीत एकच दीपस्तंभ आहे. ते म्हणजे छोटे दाजी. ते जर सोबत असतील ना तर काय बी कठीण नाही जाणार बघ. संजू बाबा, आता ते तुझे छोटे दाजी नाहीत बर का. ते आता तुझे हे जी हो जी लो जी सुनो जी म्हणजे मिस्टर आणि मिसेस ढाले पाटील. अरे अरे असं मिठा मारून काम होत नसतात. लगीन करत. हेमंतराव जा नवा नवरीला घेऊन जा आतमध्ये. हा साजरी जा तिला आराम करू दे. चला आतमध्ये वा. हा कल्याणी इकडे. आपल्याला तुझं अभिनंदन करायचंय. अभिनंदन. कशाबद्दल? लग्नाबद्दल? अरे ते आपलं क्रेडिट. आज तुझं अभिनंदन याच्यासाठी करायचंय कारण तुझी पोरगी आज 18 वर्षाची झाली. अहो पण आपण बोलतोय ते फायनल आहे. आज तुझी लेक 18 वर्षाची झाली. आज तुझी लेक 18 वर्षाची झाली. आज तुझी लेक 18 वर्षाची झाली. हा हे ध्यानात ठेवायचं. डाऊट नाही घ्यायचा. कळलं ना? आता हलवा की होका यंत्र. हा अरे गुब्बू गुब्बू गुब्बू. हा चला आटी बिंडी उकडा टाका. तांबडा रस्सा पांढरा रस्सा करा. हा आज आपण लय एन्जॉय करणार आहे. अरे म्हणलंय ना कोणीतरी जुने जाऊ नये मरणा लागू नये. अरे हा चला चला उघडा उघडा बाटल्या उघडा. संजूचं लग्न आहे की स्वरांगीचं लग्न आहे? काय माहित बाई.
काय कळतच नाही. काके हे तिकडे ठेव. ही घ्या ती मागं सरकवून. ऐकलं ते नवलच झालं बाई. अगं कल्याणी, असं काय झालं एका रात्रीत अचानक? सोराच्या ऐवजी संजूचं कसं गजवळलं? आणि सोरा कुठं गायब झाली? अग ते म्हणजे अगं हे मनीषा मावशी कशाला गो उगाच पंचायती. हा उगा कोण कुठं गेलं आणि कुणाचंच लगीन ठरलं. आता आहे ना आपल्या संजूचं लगीन. हा आईला आधीच एक टेन्शन आहे. अजून तू प्रश्नावर प्रश्न विचारलेस तर मग बरं नाही ना दिसत हे. हा अगं मला वाटलं म्हणून विचारलं. तरास द्यायला नाही विचारलं. कल्याणी माझी बहीण आहे, मी तिला देईनोय ग तरास. अगं मनीषा मावशी हाय का बया, तू लय लगेच इमोशनल होतीस बघ. मी सांगते की स्वतः सगळं, पण आता जरा प्रसंग दुसरा आहे का नाही. हा आवरूया, चल आवरूया लवकर, हाय का नाही. आठ शेर कापूस 9 शेर वळल्या वाती, 5 जणी तली एक सखी कुंकुला भीती. 8 शेर कापूस 9 शेर वळल्या वाती, 5 जणी तली एक सखी हळद लाविती. 5 जणी तली एक सखी आरती करीती. बेबी मावशी कधी आलीस? अरे कधीची आलीये मी. उठवायचं ना मला. झोपलेलं लेकरू माझं इतकं गोड दिसत होतं म्हणून नाही उठवलं बघ. ठीक आहे, लहान आहे का मी आता? मोठाच झालास. गुडघ्याला वाशिंग बांधणार आहेत आज. रणजित, मला एक सांग, इतका फटकन निर्णय घेऊन कसा मोकळा झालास रे? म्हणजे का घेतलास तिच्याबरोबर लग्न करण्याचा निर्णय? तुझ्यामुळे. अगो बाई, माझ्यामुळे? मी कधी म्हणलं तिच्याशी लग्न कर? तूच तर बोलली ना, डोळे बंद कर मग चेहरा डोळ्यासमोर येईल. मग केले डोळे बंद आणि तिचा चेहरा आला ग. अरे पण मी म्हंटल होतं तू जिच्यावर प्रेम करतोस तिचा चेहरा.
तुझं प्रेम आहे तिच्यावर? बेबी मावशी तुला खरं सांगू का, हे प्रेम असणं म्हणजे काय असतं हे मलाही माहित नाही. माझं तरी कुठे स्वरांगीवर प्रेम होतं. मला फक्त इतकंच माहिती होतं की हिच्यासोबत मला संसार करायचा. एक जोडीदार म्हणून मला ज्या गोष्टी हव्या होत्या त्या सगळ्या गोष्टी तिच्यात होत्या. म्हणून तर लग्नाला हो बोललो ना. आणि अगं मी स्वरांगीला तरी कुठे ओळखायचो, तिच्यापेक्षा जास्त मी संजूला ओळखायचो. आणि त्या संजूच्या छोट्याशा ओळखीमुळे ना आयुष्य छान वाटायला लागलं का. हो म्हणजे तुला माहितीये ना मी खूप बर्डन घेऊन जगतो. हे एसीपीचं, हे डाले पाटलांचं, एक जगासमोर एक गुड पर्सन म्हणून राहायचं असतं. हे सगळं ओझं गळून पडतं का तिच्यासोबत राहताना. किती हिरो सारखं बोलतो रे तू. हा, डिट्टो एकदम हिरो सारखा. उगाच फौजदारीत गेलास, हिरोच व्हायचा होतास. रणजित, तू एवढा रुबाबदार हँडसम फौजदार, तुला कितीतरी मुली सांगून आल्या असत्या छान छान. या संजीवनीत त्या शेंबड्या पोरीत काय बघितलं रे? कशी आहे ती? नक्की चकटी. बेबी मावशी, तुम्ही तुमच्या होणाऱ्या सुनेबद्दल बोलताय. हो, मग मी सासूच आहे ना तिची. मग तिला सासूरवास भोगावंच लागणार. हो, सासूरवास तर आहेच, म्हणजे मी करणारच सासूरवास तिला. तू हसू नकोस हा रणजित, मी खरंच सांगतेय, मी छळ करीन तिचा. सासूरवास करणार? हो खरंच? हो, आणि तू काल कुच्ची घेऊ नको, मी चटके देईन तिला. हा, तुम्ही हसू नका रणजित. मग काय करणार मी? बघा मी कशी खास तर सासू बनते. खरंच सांगते मी तुम्हाला. खरंच? रणजित, तुम्ही हसण्यावर नेऊ नका हे सगळं. हसू नका बघू तुम्ही. मोने, अगं संजय, असं कसं ग इतक्या लवकर सगळं? अगं तुला हळद बी लागली? म्हणजे आज तुझं लग्न होणार? तू मला सोडून जाणार? नाही, मी तुला कुठे पण जाऊन नाही द्यायची. माझ्या बाईकवर कोण बसणार ग मग? हा? मी पसारा केला की मग मला नाव कोण ठेवणार? तुझ्या मोनीला काय बी कळत नाही, एवढ्या डोसक्याचे कोण म्हणणार? संजय, नाही जायचं तू कुठे. आणि आपल्या बिझनेसचं काय? मोनी, आधीच एवढं रामायण झालंय, हळू बोल की जरा. इथं माझ्या काळजाचं तुकडं तुकडं झालंय, आणि काय ग हळू बोल म्हणतेस? नाही, कुठं बी नाही जायचंच मला सोडून. तिचं घर किती मोठं आहे, भरपूर खुले आहेत ना. एखाद्या खुल्यामध्ये मी राहीन, मला तुझ्या संग घेऊन जा. मला नको ना सोडून जाऊ संजय. संजय, मला नाही करवणार का तुझ्याशिवाय. मी नाही जाऊन देणार तुला. चला आवरा आवरा आवरा. हा, मोने, काय मोने? हा? काय मोने? हा? तुझ्या बेस्ट फ्रेंडचं लगीन आहे म्हणून इमोशनल झाले तू? हा? आणि गप्पा काय मारत बसली हिच्याबरोबर?
लगीन करे. चला चला चला, काम करा काम करा. हा. अरे कोणीतरी म्हणलं ना, जुने जाऊ दे मरणा लागू नये. म्हणजे अरे म्हणजे नव्याचा सन्मान करा. करा करा करा, काम करा. हा. चला फ्रेंड इंडीड, चला काम करा. पळा. संजय, संजय, बघता बघता किती मोठी झालीस ग तू. पोरी कशा वाढतात कळत बी नाही. अगं, एवढी नाका एवढी होतीस तू. माझ्या हाताने केलंय सगळं तुझं. माझ्या पोटाला धरून अंगणवाडीत बसवलं तेव्हा डॅडी डॅडी म्हणून किती रडायचीस तू. आणि आज हळद लागली तुला. नवरी होणार माझी पोरी. सांच्याला जाणार चिमणीसारखी भुर्रकन उडून दुसरीकडे. डॅडीला रडवून डॅडीचं पांडल पॅले सेफ्टी होणार. पोरी, माग. तुला काय पाहिजे ते माग तुझी डॅडीकडनं. डॅडी तुझं डॅडी काय देऊ शकणार का तुला. जे काही होतं ते लग्नातच खर्च झालंय. नाही, पण मी तुझं लगीन थाटात करणार. हा. अरे माझी लाडकी पोरेस तू. हा. मला माहिती तू काय मागणार नाही तुझ्या डॅडीकडनं. या डॅडीने स्पेशल गिफ्ट आणलंय तुझ्यासाठी. हा. हे काय? बघ की उघडून. तुझ्या जन्माचा दाखला. बघ की तुझी बर्थडेची काय तारीख आहे ती. 18 सप्टेंबर 2002 ही जन्मतारीख विसरायची. कायमची. बघ बघ काय लिहिलंय. 18 सप्टेंबर 2001. ध्यानात ठेवायचं. आजपासून 18 सप्टेंबर 2001 ही तुझी जन्मतारीख. अहो पण डॅडी 18 सप्टेंबर 2001. 5 वेळा म्हण. आणखी. अठरा सप्टेंबर 2001. 18 सप्टेंबर 2001. बरोबर. 18 सप्टेंबर 2001. हा, 3 वेळा झालं. अजून 2 वेळा. 18 सप्टेंबर 2001. बरोबर. एकदा अजून. 18 सप्टेंबर 2001. माझी कोणाची का पोर किती. हा, जुनं जाऊ द्या. हा? संजय, अगं लग्नाच्या दिवशी तुझ्या डॅडीनं तुला नवीन जन्मतारीख गिफ्ट केली. हा. होणारी संजीवनी रणजितराव ढाले पाटील. जन्म 18 सप्टेंबर 2001. म्हणजे वय वर्ष 18 पूर्ण. संज्ञान झाली.
मोठी झाली माझी चिमणी, जाणार भुरकन ओढून.